डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ। मुंबईत पेट्रोल 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेल 93 रुपयांवर। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाचे भाव वाढल्याचा फटका। पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपुरात दर 107 रुपये 14 पैशांवर, डिझेल 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटर। जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ, भारतामध्ये मात्र 3.5% दरवाढ। इंधन बचत करता येईल तेवढी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाणार। साताऱ्यामधून मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। आंबा आणि काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याआधीच पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। राजू शेट्टींसह हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकर पोलिसांच्या ताब्यात। गिरगाव चौपाटी परिसरातही आंबा आणि काजू उत्पादकांचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गिरगाव चौपाटी परिसरात वाहतूक कोंडी, आंदोलक शेतकऱ्यांच्या ताब्यात। मंत्री प्रताप सरनाईकांकडून एसटी तिकीट दरवाढीचे संकेत, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आम्हाला जास्त फटका बसणार, भविष्यात एसटी बसमध्येही भाडेवाढ करावी लागेल, सरनाईकांचं सूचक वक्तव्य। केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदांचा उल्लेख नाही, तटकरेंच्या नावापुढे फक्त लोकसभा नेते असा उल्लेख। 29 एप्रिलच्या पत्रामुळे तटकरे आता प्रदेशाध्यक्ष आहेत की नाही तशी चर्चा। पुण्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एका हॉटेलमध्ये बैठक, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। 20 तारखेला पुन्हा बैठक होणार। पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, दादांचं काम पुढे घेऊन जाणार, निधीचा वापर करताना पारदर्शकता महत्वाची। डीपीडीसी बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं भाष्य। नेटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार, पुनर्परीक्षेचं शुल्क नाही। पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। नेट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई, खासगी क्लास चालकांच्या घरावर छापा, परीक्षेआधी काढण्यात आलेल्या गेस पेपरवरून संचालकांची चौकशी, देशभरात आतापर्यंत 7 आरोपींना अटक। पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपी अटकेत, सफाई कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, पुरुषांच्या टॉयलेटमध्ये हा टाइम बॉम्ब ठेवण्यात आला होता। शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात 30 जुलैला पुढील सुनावणी, प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याच्या ठाकरेंच्या सेनेची कोर्टाकडे विनंती, तर कोर्ट निर्णय घेत नाही अशी विधानं माध्यमांसमोर थांबवा, सरन्यायाधीशांनी खडसावलं। संजय राऊतांच्या विरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक, राऊतांच्या घरावर निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला, सरकारवर टीका करताना राऊतांनी भारतीय युवकांचा मंद असा उल्लेख केला होता। मान्सूनच्या आगमनासाठी अंदमान समुद्रामध्ये पोषक स्थिती, येत्या 6 जून रोजी कोकणामध्ये मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता, ईशान्य भारत आणि दक्षिण भारताच्या काही राज्यांमध्ये 13 ते 19 मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट, तापमानाचा पारा 38 अंशांवर जाण्याची शक्यता, उन्हामध्ये जाणं टाळा, पुरेसं पाणी प्या, हवामान विभागाचं आवाहन। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।